तुळशीला जल अर्पण करताना जरूर बोला हे 3 शब्द. जय श्रीकृष्ण. राधे राधे. तुळशी मातेला जल अर्पण करत्यावेळी हे 3 शब्द बोलले पाहिजे. या 3 शब्दामुळे सर्व मनोकामना पूर्ण होते. तुळशी मातेला जल अर्पण करत्यावेळेस कोणते शब्द बोलले पाहिजे? भगवान विष्णू विश्राम करत होते तेव्हा देवी लक्ष्मी तिथे येतात आणि भगवान विष्णूजींना तुळशी मातेला जल अर्पण करण्याचे महत्त्व विचारतात. भगवान विष्णू त्यांना तुळशी मातेला जल अर्पण करण्याविषयी विस्तारून सांगतात. तेव्हा देवी लक्ष्मी म्हणतात की स्वामी, आपण तुळशी मातेचे महत्त्व सांगितले आहे. आता मला हे जाणून घ्यायचे आहेत की तुळशी मातेला जल कसे दिले पाहिजे? तुळशी मातेच्या सेवेची सर्वात महत्त्वाची विधी काय आहेत आणि जल देत्यावेळेस कोणता मंत्र बोलला पाहिजे? भगवान विष्णूने उत्तर दिले, हे प्रिये, मी तुला तुळशी मातेचे महत्त्व सांगितले आहे. त्याच प्रकारे तुळशी मातेला जल देत्यावेळेस बोलला जाणारा मंत्र खूप महत्त्वपूर्ण आहे. हा मंत्र 3 शब्दाचा आहे आणि याचा प्रभाव अत्यंत शुभ आणि कल्याणकारी आहे. जोही रोज तुळशी मातेला जल देत्यावेळेस या 3 शब्दाचा उच्चारण करतो त्याच्या घरामध्ये माता लक्ष्मी वास करील, त्याला त्वरित फळ प्राप्ती होईल आणि त्याला परमात्म्याची प्राप्ती होईल. मंत्राचे महत्त्व सांगत भगवान विष्णू म्हणतात, या मंत्राचे महत्त्व ऐकल्याने मनुष्याचे सगळे पाप नष्ट होतात. त्याला हजारो वर्षापर्यंत तुळशी माता जल देण्याचे पुण्य फळ देते. आणि नंतर भगवान विष्णूने देवी लक्ष्मीला एक कथा सांगितली. तुम्हाला जर तो मंत्र जाणून घ्यायचा असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघावे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. या कथेमधूनच त्या मंत्राचा प्रभाव तुम्हाला कळणार आहेत आणि मंत्र कोणता आहे तोही कळणार आहेत. त्यांनी सांगितले की दक्षिण दिशेला यमनगरी नामक नगर होते. तिथे एक रमेश नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो अत्यंत पापी आणि चुकीचे काम करत होता. तो ब्राह्मण होता. ब्राह्मण असूनही तो धार्मिक कार्यापासून दूर राहत होता. तो पूजा करत नव्हता, ध्यानधारणा करत नव्हता, जप करत नव्हता. तो मदिरापान आणि मांसाहारी होता आणि कायम अनैतिक कार्यामध्ये व्यस्त राहत होता. तो ब्राह्मण शेतीमध्ये काम करून पत्ते विकून आपले जीवन चालवत होता. वेश्याकडे जात होता. त्याने अनेक वर्ष त्याचे जीवन असेच पाप करण्यात घालवले. एक दिवस तो दुर्बुद्धी ब्राह्मण पत्ते एकत्र करण्यासाठी एका शिष्याच्या वाटिकेमध्ये पोहोचला आणि पत्ते तोडायला लागला आणि एका काळ्या सापाने, जो काळाच्या रूपाने तेथे उपस्थित होता, त्याने त्या ब्राह्मणाला चावा घेतला आणि त्याच वेळेस त्याचे मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर लगेच यमराज दूत तिथे प्रकट झाले आणि त्याच्या आत्म्याला नेण्यासाठी आले. यमलोकात घेऊन जाऊ लागले. मार्गामध्ये तो ब्राह्मण यमदूतासमोर रडायला आणि विनवण्या करायला लागला. तो बोलू लागला, हे दूतांनो, तुम्ही मला कुठे घेऊन चाललाय? मला सोडून द्या, माझे प्राण वाचवा. परंतु यमदूत बोलला की अरे पापी ब्राह्मण, तुझ्या दुष्कर्मामुळे तुला हे दंड. आता यमराज तुला घोर नरकामध्ये टाकेल. यमलोकामध्ये पोहोचल्यानंतर चित्रगुप्ताने पूर्ण लेखाजोखा प्रस्तुत केला. त्यांनी सांगितले की धर्मराज, या ब्राह्मणाने आपल्या पूर्ण जीवनामध्ये केवळ पाप केले आहे, याने कधी पुण्य केले नाही. धर्मराजाने दूतांना सांगितले, याला घोर पापी ब्राह्मणाला नरकामध्ये टाका, याला याचे कर्माचे फळे भोगावे लागेल. यमदूत ब्राह्मणाला नरकामध्ये टाकण्यासाठी घेऊन गेला आणि त्याला भयंकर अग्नीमध्ये टाकून दिले. काही वर्षापर्यंत नरक यातना सहन करावी लागली. यानंतर त्याला पुढील जन्मामध्ये बैलाच्या रूपामध्ये जन्म दिला. बैलाचे शरीर घेऊन त्याला खूप मोठमोठे ओझ उचलण्याचे कार्य मिळाले. त्याचा मालिक त्याला दिवस रात्र काम करत होता. जेव्हा त्याची शक्ती समाप्त झाली तेव्हा मालकाने त्याला लंगड्या माणसाला विकून टाकले. तो लंगडा माणूस त्या बैलाचा उपयोग आपले वजन उचलण्यासाठी करत होता. बैलाने 8 वर्षापर्यंत त्याची सेवा केली. परत एक दिवस तो लंगड्या माणसाला घेऊन एका उंच पर्वतावर चढला. खूप परिश्रम आणि थकावट यामुळे तो मूर्छित होऊन पडतो आणि अंतिम श्वास घेऊ लागतो. तिथे उभ्या असलेल्या लोकांना त्या बैलावर दया येते.
त्यांनी त्याच्या मुखामध्ये पाणी टाकण्याचा प्रयत्न करतात. त्याच वेळेस एक पुण्यात्मा तिथे येतो आणि तो त्याचे थोडे पुण्य त्या बैलाला देतो. हे पाहून अन्य लोकही आपापले पुण्य त्याला देऊ लागले. त्यावेळेस एक वेश्याही तिथे होती. सर्वजण आपले पुण्य त्या बैलाला देऊन त्याचे उद्धार करण्याचे प्रयत्न करतात. हे पाहून त्या वेश्यानेही आपले पुण्य त्या बैलाला दिले. काही वेळानंतर त्या बैलाचा मृत्यू होतो आणि परत त्या ठिकाणी यमदूत येतात. त्या बैलाच्या शरीरातून त्या ब्राह्मणाची आत्मा काढून यमलोकात घेऊन जातात. यमलोकात घेऊन जातात. यमलोकात पोहोचल्यानंतर यमदेवांसमोर प्रस्तुत केले जाते. चित्रगुप्ताने जेव्हा त्याचा लेखाजोखा बघितला तेव्हा तो चकित राहिला. वेश्याने दिलेले पुण्यामुळे त्याचे सर्व पाप नष्ट झाले होते. यमदेवाने बोलले, हे ब्राह्मण, त्या वेश्याने आपले पुण्य तुला देऊन खूप उपकार केला आहे. त्याच पुण्याच्या प्रभावामुळे तुझे सर्व पाप नष्ट झाले आहे. त्यामुळे तुला पुन्हा मनुष्य जन्म प्राप्त होईल. या प्रकारे तो ब्राह्मण पृथ्वीवर एक उत्तम कुळामध्ये जन्म घेतो. त्या महापुण्याच्या प्रभावाने त्याला आपल्या सर्व जन्माच्या सर्व गोष्टी लक्षात येतात. जेव्हा तो मोठा होतो तेव्हा त्याला ध्यानात येते की मागच्या जन्मामध्ये तो बैल होता, तेव्हा एका वेश्याने त्याला आपले पुण्य दिले होते. त्याच्या मनामध्ये त्या वेश्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता होती. त्यावेळी तो त्या वेश्याला शोधण्यासाठी एका नगरामध्ये पोहोचतो. तिथे ती वेश्या म्हातारी झालेली असते. ती त्याला भेटते. तो ब्राह्मण तिच्या समोर जाऊन प्रणाम करतो आणि धन्यवाद धन्यवाद करतो. वेश्या त्याला विचारते, हे ब्राह्मण, आपण श्रेष्ठ आहात. आपण कोण आहेत? काय कारणामुळे तुम्ही माझे धन्यवाद करत आहे? मी कोणते कार्य केले आहे त्यामुळे तुम्ही माझे धन्यवाद करत आहे, नमस्कार करत आहे? तेव्हा ब्राह्मण बोलतो, मी तोच बैल आहे ज्याला तू तुझे पुण्य देऊन जीवनदान दिले आहे. आपले पाप कर्मामुळे मला मागच्या जन्मामध्ये बैल बनावे लागले होते. त्या पर्वतावर मी जेव्हा अंतिम श्वास घेत होतो तेव्हा तू मला तुझे पुण्य दिले होते. त्याच पुण्याच्या प्रभावामुळे आज मला पुन्हा मनुष्य जन्म मिळाला आहे आणि पूर्वजन्माची सर्व गोष्टी आठवल्या आहेत. परंतु हे माता, मी इथे हे जाणून घेण्यासाठी आलो आहे की तू कोणते पुण्य केले आहे, त्यामुळे माझे सर्व पाप नष्ट झाले. मी त्या पुण्याविषयी जाणू शकतो का? वेश्याने सांगितले, हे ब्राह्मण श्रेष्ठ, मी तर माझ्या जीवनामध्ये कोणतेही पुण्य कार्य केले नाही, परंतु माझ्या घरामध्ये एक पोपट आहे. तो पिंजऱ्यामध्ये नेहमी बोलत राहतो. ते ऐकून माझ्या अंतःकरण पवित्र झाले आहे. तोच मंत्र मी पुण्यस्वरूप दान केले आहे. ते वेश्या आणि ब्राह्मण त्या पोपटापाशी गेले आणि त्याला विचारू लागले, हे सूत, तू कोणता मंत्र बोलत आहे ज्यामुळे आमच्या जीवनाचे उद्धार झाले? हा मंत्र तुम्हाला कोणी शिकवला आहे आणि याचा काय अर्थ आहे? तेव्हा त्या पोपटाने पूर्वजन्माचा वृत्तांत सांगायला सुरुवात केली. तो बोलला, हे ब्राह्मण श्रेष्ठ, मागच्या जन्मामध्ये मी एक ब्राह्मण होतो. मला माझ्या ज्ञानाचे खूप घमंड होते. मी कधी गुरुजनांचा मान सन्मान केला नाही, परंतु त्यांचा वारंवार अपमान केला. आपल्या अहंकारामुळे माझा स्वभाव कृती आणि द्वेषपूर्ण झाला होता. मी सगळ्यांना तुच्छ समजत होतो आणि विद्वानांचेही अपमान करत होतो. कालांतराने मृत्यू झाला आणि मला यमलोकात नेण्यात आले. पूज्य व्यक्तींचा आणि गुरुजनांचा अपमान करण्याच्या कारणाने मला पोपटाच्या रूपामध्ये जन्म मिळाला. पोपटाच्या रूपामध्ये जन्म घेतल्यानंतर लहान अवस्थामध्ये माझ्या माता पित्यांची साथ सुटून गेली. मी एकटाच झाडाच्या फांदीवर बसून रडत होतो. तेव्हा काही ऋषी मुनी त्या मार्गातून जात होते. त्यांना माझी दयनीय स्थिती बघितली आणि मला आपल्या आश्रमामध्ये घेऊन गेले. आश्रमामध्ये त्या मुनी ऋषींनी एका सुंदर पिंजऱ्यामध्ये ठेवले आणि माझी देखभाल केली. ते मला दररोज भोजन देत होते आणि माझ्यावर प्रेम करत होते. त्या आश्रमामध्ये त्यांच्या बायका आणि मुलं प्रत्येक दिवस तुळशीच्या झाडाला जल अर्पण करत होते आणि एकमंत्र जप करत होते. त्यांच्या मुखातून खूप वेळा मंत्र ऐकून ऐकून तो मंत्र पाठ केला. तेव्हापासून मी त्याच मंत्राचा जप करत आहे. या मंत्राच्या प्रभावाने माझ्या जीवनामध्ये सकारात्मक बदलाव आला आणि मला माझ्या कर्माचे पश्चाताप झाले
आणि माझा मृत्यूही टळला. माझे आयुष्य 100 वर्ष झाले आणि एवढे वर्ष मी जिवंत राहिलो. एक दिवस रात्रीच्या वेळेस एक चोर त्या आश्रमामध्ये आला आणि मला तिथून चोरून आणले. नंतर ह्या वेश्याने त्या चोराकडून विकत घेतले. वेश्याच्या घरी आल्यानंतर मी तो मंत्र बोलत राहिलो. ह्या मंत्राला ऐकून ही वेश्या खूप अंतःकरणाने पवित्र झाली. तिने आपले सर्व जीवन सोडून भगवान विष्णूची भक्ती करायला सुरुवात केली. हे ब्राह्मण देव, ह्याच मंत्राच्या प्रभावाने माझे आणि त्या वेश्याचे सगळे पाप नष्ट झाले. याच मंत्राने आपल्याला पापमुक्त केले आहे. या प्रकारे पोपटाने त्या ब्राह्मण आणि वेश्याला पूर्ण वृत्तांत सांगितले. हे ऐकून ब्राह्मण वेश्या दोन्हीही खूप प्रसन्न झाले. त्यांनी निश्चय केला की आता आपण प्रतिदिन तुळशी मातेला जल अर्पित करणार आणि त्या मंत्राचा जप करणार. काही वेळानंतर त्या ब्राह्मण वेश्याने आणि पोपटाने मंत्राच्या प्रभावाने दिव्य विमानामध्ये बसून विष्णू लोकात यात्रा केली. तर भगवान विष्णूंनी देवी लक्ष्मीला सांगितले, हे देवी, बघितले, आपण केवळ तुळशी मातेच्या मंत्राच्या प्रभावाने त्या पोपटाच्या आणि वेश्याच्या आणि ब्राह्मणाचे सर्व पाप नष्ट केले. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने दररोज तुळशी मातेला जल अर्पण करत्या वेळेस या मंत्राचा जप अवश्य केला पाहिजे. तो मंत्र हा आहे, ओम वृंदावनी स्वाहा, ओम वृंदावनी स्वाहा. जी स्त्री प्रत्येक दिवशी तुळशी मातेसमोर ह्या मंत्राचा उच्चारण करेल ती सौभाग्यशाली होईल. पुरुष ह्या मंत्राचा जप करेल त्याला अक्षय धनाची प्राप्ती होईल. ज्या घरामध्ये दररोज तुळशी मातेची पूजा होईल तिथे लक्ष्मी सदैव वास राहील. तुळशी मातेचा हा मंत्र फलदायी आणि सिद्धी प्रदान करणारा आहे. स्त्रियांनी आंघोळीनंतर आपले केस बांधून भागेमध्ये सिंदूर लावून तुळशी मातेला जल अर्पण केले पाहिजे. सोबतच तुळशी मातेला परिक्रमा करावी. सायंकाळच्या वेळेस तुळशी मातेजवळ दिवा जाळल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते. भगवान विष्णूची पूजा तुळशी मातेशिवाय अधुरी आहे. तुळशीचे एक पान अर्पण केल्याने भगवान विष्णूजी प्रसन्न होतात. जो बी व्यक्ती तुळशी मातेचा सन्मान करेल आणि तुळशी मातेच्या ह्या मंत्राचा जप करेल त्याला केवळ ह्या लोकात नाही तर परलोकाचेही फळ प्राप्त होईल. असे फळ तुळशी मातेच्या पत्रदान केल्याने मिळते. जो मृत्यूच्या वेळेस आपल्या मुखामध्ये तुळशीपत्राने जल ग्रहण करतो असा व्यक्ती आपल्या सर्व पापांनी मुक्त होऊन भगवान विष्णूंच्या धामामध्ये जातो. भगवान विष्णू सांगतात की पौर्णिमा, अमावस्या, द्वादशी आणि सूर्यसंक्रांती ह्या दिवशी मध्यरात्री आणि शौच केल्यानंतर तेल लावून बिना स्नान केल्याचे किंवा बिना हातपाय धुण्याचे रात्रीचे कपडे घालून तुळशीपत्र तोडणे महापाप आहे. श्राद्ध, व्रत, दान, प्रतिष्ठान आणि देवपूजासाठी तोडलेले तुळशीपत्र 3 रात्र पवित्र राहते. तुळशीची मंजिरी सर्व फुलांमध्ये श्रेष्ठ मानली जाते. तिला तोडत्या वेळेस तुळशीपत्र होणे आवश्यक आहे. तुळशीला न हलवता अग्रभाग तोडला पाहिजे कारण पूजाचे फळ मिळाले पाहिजे. तुळशीपत्र कधीही नखाने तोडू नये कारण यांनी पाप लागते. रात्रीच्या वेळेस तुळशीच्या झाडाला स्पर्श करणे किंवा तुळशीपत्र तोडणे अशुभ मानले जाते कारण ती रात्री निद्रा अवस्थेमध्ये असते. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.